आपले नळ इकडून तिकडे गेले एखादा ऐकायचं हेकडं सोडून द्यायचं. मग आमचे भगवंताची कधी भेट होईल? हा, श्रवणाचं मनन आपल्या मनात सारखं चिंतन चाललं पाहिजे. श्रवण ऐकायचं आहे, मनन करायचं आहे. आणि श्रवणाचं मनन झाल्याशिवाय साक्षात्कार होऊ शकत नाही. आणि साक्षात्कार झाल्याशिवाय समाधी अवस्था प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितले, काय सांगितलं? 21,006 जपा नेमून गेले आजापा. म्हणून त्याचं ध्यान केलं. तुम्ही आणि ध्यान कशाचं करतो माहितीये का? शेजाऱ्याचा एकर कधी मिळल, शेजाऱ्याची गाई कधी मरल, हा, नवऱ्याला बांध वऱ्यानं हाणायचा आणि बायकोन खुरप्यानं टोकरायचा. आता कधी आमचं भाग्य उजळायचं? हा, मग किती यावा जन्म, किती व्हावी फजिता, आमची फजिता पण होईल का हो? हा, मग असं जर आम्ही ध्यान केलं तर आमचं हित कधी होयाचं? म्हणून ह्या मार्गाकडे जाऊ नका. सत्याचा विजय आहे म्हणून सत्य करा. असं त्याच्या नादाला लागू नका की 2 दिवसाचा बाजार आहे, एक दिवस येणार आहे, एक दिवस जाणार आहे. येताना काय घेऊन आला नाही आणि जाताना तू काय नेणार नाही. पसारा सगळा जाग्याला राहणार आहे आणि तू एकटा जाणार आहे. किती बी मोठा बांगला बांधा, कोणत्या बांगल्यात जाळल गाव आपल्याला? हा, त्या बांगला बांधा म्हणून बांगल्यात जाळल का? अरे त्याला शेवटची आंघोळ दारातच आहे. हा, त्याचे कापड सुद्धा माणसं ठेवत नाही, जाळून टाकले. म्हणजे लोक कुठं आजची बागेत लावली. आता ती शिरत का? अरे गेलेला पुन्हा येईल का? पण माणसाची मनोवृत्ती अशी झाली या, जोपर्यंत त्याच्यात आहे तोपर्यंत परमार्थ करा. हे आपलं नवस, ही पडक्याचं धन आहे, हे देह काळाचं आहे, धन कुबेराचं आहे. येथे मनुष्याचे काही नाही. हे भाड्याचं घर आहे. एक दिवस आपल्याला खाली करायचं आहे. ही भाडं भरून आपण खाली राहायचो आहे. हे आपलं रान आहे, आत्मा अमर आहे. म्हणून या आत्म्यावर विश्वास ठेवा. ही धडायची नाशिवंत देव जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावध व्हा म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितले. आम्ही पहिलंच बिनसुदी, आम्ही पुढे सावध आहे. हा, मग बिनसुदी जर राहिलो तर आम्हाला देव गावल गाव. हा, म्हणून बिनसुदी राहू नका. संतांच्या दर्शनात ती ताकद आहे. संत दर्शने हा लाभ आणि पद्मनाभ जोड्याला. म्हणून संतांची संगत ही महत्वाची आहे. संत संगतीचे कार्य सांगू सुख आणि मत निरंतर जागविते. त्या सुखासाठी करशी तळम तरी तू पंढरीची झाले एक केला. जन एक केलं त्याला अनेक. देवाच्या द्वारी उभाषण बळले तेने मुखी चाले.